लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की जीवा नंदिनीला म्हणत असतात की मला आता तुझ्या पोटाबद्दल काहीच प्रॉब्लेम वाटत नाही। तेवढ्यामध्ये तिथं मालिनी येते आणि म्हणते की अगोदर तुला काही प्रॉब्लेम वाटत होता का? त्यावेळेस जीवा म्हणतो की नाही, अजिबात नाही। त्यावेळेस इकडं मालिनी म्हणते नंदिनी, जर तुला जीवा तुझ्या पोटावरून काही बोलत असेल तर तू मला सांग, मी त्याची चांगलीच खोड मोडते। त्यावेळेस इकडं नंदिनी म्हणते की आई असं अजिबात नाही, उलट ते माझ्यावरती खूप प्रेम करतात आणि मला काय हवं काय नको ते पाहतात। त्यानंतर इकडं मालिनी खुश असतात। त्यानंतर इकडं मालिनी ॲपल कट करून आणलेला असतात, तो डब्बा नंदिनीला देतात आणि म्हणतात की तू 2 जीवाची आहेस तेव्हा थोड्या थोड्या वेळानं हे ॲपल खात जा। त्यानंतर जीवा तो डब्बा घेतो आणि त्यामधील ॲपल खात असतो। तेव्हा मालिनी म्हणते की हा ॲपलचा डब्बा नंदिनीसाठी आहे आणि तू तिला दे। त्यानंतर इकडं मालिनी म्हणते की जसं पार्थने चोरोटीच्या दिवशी कलेक्टर साहेबांना घेऊन आला तसं तू नंदिनीच्या चोरोटीला काय करणार आहेस? त्यावेळेस जीवा म्हणतात की मी विक्रांत देशमुख यांना घेऊन येणार आहे। त्यानंतर इकडं नंदिनी जीवाला म्हणत असते की चोरोटीचा कार्यक्रम म्हणजे आता लवकरच काहीतरी होणार आहे। जीवा नंदिनीला म्हणतो की आता आपल्याला जायला उशीर होत आहे, तेव्हा आपण निघायला हवं। त्यानंतर इकडं आर्या म्हणते की तुम्ही खूप खुश नशिबवान आहात की तुम्हाला पार्थ आणि नंदिनीला जीवासारखा लाईफ पार्टनर भेटलेला आहे। त्यानंतर इकडं शहाळे घेऊन येतो आणि पार्थने आणल्यानंतर काव्या म्हणते की मला खरंच काहीतरी खायची इच्छा होती। त्यावेळेस पार्थ म्हणतात की हो मला ते कळालं होतं म्हणूनच मी शहाळे घेऊन आलो। त्यावेळेस आर्या म्हणतात की हे शाळे मला कशाला, कारण की मी तर प्रेग्नेंट नाही आहे। त्यावेळेस इकडं पार्थ म्हणतात की मी पण तर प्रेग्नेंट नाही आहे, फक्त मी असंच घेऊन आलेला आहे आणि तुम्ही ते घ्या। त्यानंतर इकडं आर्या म्हणते की मी जाते आता आणि मला नंदिनीला भेटायचं आहे। त्यावेळेस काव्या म्हणते की मला तर तसं नंदिनी ताई काहीच म्हणलेली नाही। त्यानंतर इकडं काव्या म्हणते की तू या केसबद्दल नंदिनीला काही सांगू नको। त्यानंतर इकडं आर्या ही फोन करून नंदिनीला सांगते की आपण दुसरीकडे भेटूयात आणि ते एका वेगळ्याच प्लेसवरती भेटतात आणि जिथे की कोणाला कळणार नाही की सरोगनची होत आहे। त्यानंतर इकडे ती म्हणते की मी ज्या हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करते तिथे जर केलं तर ते सर्वांना कळून येईल, त्यासाठी आपण या हॉस्पिटलमध्ये सरोगनची ट्रीटमेंट करूयात। त्यानंतर तिथे हॉस्पिटलमधून फोन येतो आणि ते सगळे हॉस्पिटलमध्ये येतात। त्यावेळेस इकडे मॅडम म्हणतात की तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा। त्यावेळेस इकडे जीवा म्हणतो की आम्हाला केव्हा कळेल की सरोगन ही झालेली आहे? त्यावेळेस मॅडम सांगतात की 2 आठवड्यामध्ये कळून जाईल की तुमचा बेबी सरोगसी झाला आहे की नाही, आणि त्यानंतर 7 ते 8 आठवड्यामध्ये कळून येईल की त्याचे हार्टबीट चालत आहेत की नाही। तेव्हा ते म्हणतात की आणखीन 2-3 महिन्यामध्ये कळून येईल की तुम्हाला 2 होणार आहेत का 3 होणार आहेत, कारण की सरोगसीमध्ये 2 किंवा 3 होण्याचे चान्सेस खूप असतात। त्यावेळेस इकडं जीवा खूप खुश होतो आणि तो उठून नाचायलाच लागतो। त्यावेळेस नंदिनी म्हणते की जीवा हे तुम्ही काय करत आहात, जागेवर बसा। त्यावेळेस जीवा म्हणतो की या तिळीमध्ये एखादी तरी मुलगी होणारच आहे आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये पार्थदादाचा 1 आणि माझे 3 असे एकूण 4 म्हणजे घराचं गोकुळच होईल। त्यानंतर इकडं मॅडमला फोन येतो आणि इकडं जीवा म्हणतो की तू पण उठून नाच आणि तुझ्या तरी पोटामध्ये कुठं बाळ आहे। त्यावेळेस नंदिनीला खूप वाईट वाटतं। त्यावेळेस जीवा म्हणतो की मला माफ कर आणि मी काहीतरी असंच बोलून गेलो, मी खरंच खूप वेडा आहे। त्यावेळेस इकडं आर्या म्हणते की जर मुलाचे बाबा असे वेडे असतील तर कसं होईल? त्यावेळेस नंदिनी हसते आणि इकडं जीवाला म्हणते की एक नंदिनीचं, एक जीवाचं आणि एक माझं, जे की रस्ता भटकलेला आहे असं मूल झालं तर किती छान होईल। त्यानंतर ती म्हणते की जस्ट जो करत आहे। त्यानंतर इकडं आर्या म्हणते की मला चायनीज खायची खूप क्रेविंग झालेली आहे, त्यामुळे आता मला एक ट्रीट हवी आहे। रात्रीची वेळ होते आणि इकडे पार्थ आणि काव्या बसलेले असतात। त्यावेळेस पार्थ म्हणतो की मी जेव्हा तुम्हाला पहिला मिसकॅरेज व्यक्तीला भेटला त्यावेळेस तुमची खूप अवस्था पाहून मला असं वाटलं की तुम्हाला हे सांगावं की तुम्ही हा प्रोजेक्ट सोडून द्यावा। त्यावेळेस काव्या म्हणते की अजिबात नाही, पण मी तसं करणारही नाही असं पार्थ म्हणतात आणि तिचे पाय चेपून देत असतात। तेव्हा काव्या म्हणते की माझी डिलेव्हरी एवढी सुखात होईल असं मला कधी वाटलं नव्हतं। त्यावेळेस इकडे पार्थ म्हणतात की हो, माझ्या बायकोची तर लाड व्हायलाच हवे, कारण की माझी एकुलती एक बायको आहे। त्यानंतर त्या आर्याबद्दल बोलत बसतात आणि म्हणतात की आर्याच्या लाईफमध्ये जे झालं ते व्हायला नको होतं आणि तिने दुसऱ्या लग्नाचा विचार करायला हवा। त्यावेळेस ते म्हणतात की हो, जर त्यांच्यावरती कोणी प्रेम करणारा जर मिळाला तरच ते
मध्ये आर्या लग्न करू शकते, त्या स्वतःहून काही करणार नाही. त्यानंतर इकडं 11 वाजतात आणि ते प्रे करतात की आर्यासाठीच कोणीतरी चांगला मुलगा भेटावा. त्यानंतर इकडं जीवा आणि नंदिनी झोपलेली असतात, तेव्हा जीवा आणि नंदिनीचा फोटो खाली पडतो आणि नंतर इकडं पार्थ सकाळ झाल्यानंतर पार्थ म्हणतात की मी खूप प्रयत्न केला की त्याबद्दल इन्फॉर्मेशन काढायची पण काही भेटली नाही. त्यावेळेस काव्या म्हणते की मला त्याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन भेटली आहे आणि तो रस्ता बनायला जवळपास 8 महिने लागलेला आहे आणि त्यासाठी जवळपास 2 कोटीचा खर्च आला आहे. तरीही 4 महिन्यातच हा रस्ता एवढा खराब का झाला, त्यानंतर आपण त्यावरती इन्क्वायरी करू असं काव्या म्हणते. त्यानंतर इकडं नंदिनी फोटो उचलते आणि रडायला लागत असते आणि जीवाकडे पाहतच थांबते. तेव्हा जीवा झोपलेले नसतात आणि त्याला लक्षात येतं की नंदिनी माझ्याकडे पाहत आहे. त्यावेळेस जीवा म्हणतो की काय झालं आणि तू का रडत आहेस. त्यावेळेस नंदिनी सांगते की मला स्वप्न पडलं आणि त्यामध्ये आपण दोघंही थांबलो होतो, पण तुम्हाला कोणीतरी आवाज दिला आणि त्यानंतर तुम्ही तिथून निघून गेलात आणि परत आलाच नाहीत. मी खूप वाट पाहिली. त्यावेळेस जीवा म्हणतो की तू असं विचारही करू नको आणि मी आताही तुझा आहे आणि तुझाच राहणार. मी पसारा करणार आणि तू पसारा आवरणार. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी तुझाच असणार आहे आणि असं कधीही विचार करू नको आणि माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. तेव्हा नंदिनी म्हणते की हो मला माहीत आहे की तुम्ही माझ्यावरती खूप प्रेम करता. त्यानंतर इकडं जीवा म्हणतात की असं अजिबात मनात आणायचं नाही.